नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता आबा हे देवी आईच्या मंदिरात येतात आणि माळ जपत आता ते अगदी देवी आईचा धावा करत असतात आणि तेवढ्यात आता आबा हे जप झाल्यानंतर मोठ्याने ओरडतात की जागा हो. तेवढ्यात आता इकडे अद्वैतला तर जाग येते. त्याला झोप काही लागलेली नसते, परंतु जोरात तो आता आपले कान दाबत अगदी उठतो. त्याला आता अगदी तो घाबरूनच उठलेला असतो आणि तेवढ्यात घाईने तो आबांच्या रूममध्ये येतो आणि आबांना तेथे बघतो. आबा आबा असा आवाज देत असतो, परंतु आबा मात्र त्याला कुठेही काही दिसत नाही, म्हणून त्याला धक्का बसतो. जोरात तो आबा आबा ओरडत असतो आणि तेवढ्यात रजनी आणि सरोज धावतच येतात. अद्वैतला विचारतात की अद्वैत अरे काय झाले. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा इथे नाही, ते कुठे गेले. तेव्हा सरोज म्हणते की आबा का, थांब मी बाहेर बघून येते, आबा बाहेर आहेत का. तेव्हा रजनी म्हणते की अरे रात्री तर ते इथेच होते आणि आता ते कुठे गेले असतील आणि तुला कसे कळाले बरं. आणि तेवढ्यात रोहिणी सुद्धा तेथे आलेली असते. रजनी विचारत असते की अरे तुला आबा इथे नाही कसे कळाले आणि तू खाली कसा आलास. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी झोपलो होतो आणि मला अचानक आबांचा आवाज कानी आला पडला आणि आबा कुठला तरी मंत्र बोलत होते, म्हणून मी बघण्यासाठी खाली आलो होतो, तर आबा इथे नाही दिसले आणि ते कुठे गेले असतील. तेव्हा आता रजनी म्हणते की अरे पण इतक्या पहाटेस ते अगदी ह्या पावसाळ्यात ऑकलं सुद्धा नाही जाणार आणि या मनस्थितीत तर नाहीच नाही. तेव्हा आता सरोजचं लक्ष टेबलवर जाते. सरोज लगेच म्हणते की एक मिनिट, येथे तर नारळ होता, तो नारळ आता कुठे आहे. तेव्हा आता सर्वजण त्या टेबलकडे लक्ष देतात. तर रोहिणी लगेच म्हणते की हो यस, इथे टेबलवर जो नारळ ठेवलेला होता तो नारळ सुद्धा गायब झालेला आहे, म्हणजे तो नारळ घेऊन डॅड बाहेर गेलेत का. तेव्हा आता अद्वैत विचारतो की परंतु आबा असे न सांगता गेले कुठे. तर सरोज म्हणते की आबा हे परसुंब्याला गेलेत. आता सर्वांना काही कळत नसते की परसुंब्याला कसे गेले असणार. तेव्हा आता रजनी रडतच विचारते की बहिणी अहो इतक्या रात्री ते परसुंब्याला कसे गेले असतील. बहिणी ते कुणाला न सांगता कसे गेले असतील आणि बहिणी खरंच मला खूप भीती वाटते हो, कसे तरी मला होते. तेव्हा आता सरोज म्हणते की अगं रजनी शांत हो जरा, होईल सगळं काही व्यवस्थित. तेव्हा मात्र आता अद्वैत रजनीकडे बघतो आणि त्याला आता रजनी त्याला जे काही म्हणलेली आहे की आबांना कसला त्रास होतो हे मला माहिती आहे, त्या क्षणाची आता अद्वैतला लगेच आता आठवण होते. अद्वैतला असे वाटते की रजनीला सगळं काही माहिती आहे, कारण काकीनेच मला आता ते सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि रजनी त्याला म्हणलेली असते की अरे ज्या अशा काही गोष्टी आहेत त्या सुद्धा तुला सांगायला हव्यात. म्हणून आता तो मनात म्हणतो की काकीला नक्की अशा कोणत्या गोष्टी माहिती आहे की ज्या गोष्टी ती मला सांगणार आहे. तर आता मी तिला हे सर्व विचारू का, परंतु नकोय, एकतर तिला सोहमचं टेन्शन आहे. म्हणून अद्वैत लगेच परसुंब्याला जायला लगेच तयार होतो. तो सगळ्यांना म्हणतो की मी परसुंब्याला जातोय. सरोज आणि रजनी विचारता की अरे अद्वैत तू कशाला जातो तिकडे. तेव्हा अद्वैत म्हणतो की आई हे सर्व काय सुरू आहे ते मला कळायलाच हवे. तेवढ्यात आता अद्वैत तयार होऊन बाहेर येतो. सरोज आणि रजनी हे सगळेजण त्याची वाटच पाहून असतात. अद्वैत घाईने बाहेर येतो आणि जायला निघतो. तेव्हा आता सरोज त्याच्या मागे येते आणि अद्वैतला म्हणते की अरे ऐक ना माझं, एक मिनिट मी येते ना तुझ्या बरोबर. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही आई, अगं तू आता खरे सोबत राहा आणि प्रत्येक गोष्टीबद्दल मी तुला माहिती देत राहील. रजनी आता अद्वैतला म्हणते की अरे सावकाश जातो, सध्या तर काहीच ठीक नाही. तर रोहिणी लगेच म्हणते की हो ना, अरे खरं तर सोहमला तुझ्यासोबत पाठवलंस आणि आजकाल तर त्याची अशी अवस्था आहे की त्याला सांभाळावे लागते. तेव्हा अद्वैत कुणाकडे लक्ष न देता आईला म्हणतो की येतो मी असे बोलून धावतच तो आता परसुंबेला निघून जातो. तेव्हा आता सरोज ही रजनीला सावकाश शांत हो म्हणून आता आतमध्ये धरून घेऊन जाते. रोहिणी म्हणते की मी तोपर्यंत दरवाजा लावते आणि येतेच. रोहिणी आता दरवाजा लावायला बाहेर येते. तेव्हा आता दरवाजा लावता लावता ती बाहेर आलेली असते. तिच्या डोक्यात काहीतरी एक वेगळाच प्लॅन येतो. तेव्हा मात्र आता तिला तो नारळ शोधायचा असतो. आता ती नारळ शोधत असते की मी जो नारळ इथे ठेवला होता तो नारळ कुठे आहे, कारण तो नारळ तर आबा घेऊन गेलेले असतात. कारण तो नारळ घेऊन जाताना मात्र आता आबा खाली पडलेले असतात आणि रोहिणीने तेथे जो नारळ ठेवलेला आहे तोच नारळ आता आबा आपल्या हातात घेऊन जातात. म्हणजे जो नारळ त्यांना जोगतीन आईने दिलेला असतो शेवटी तोच नारळ आबांच्या हाती वळतो आणि जो नारळ आबांकडून आता तिकडे त्या कोपऱ्यात पडलेला असतो तो नारळ मात्र आता रोहिणीला दिसतो. तेव्हा आता रोहिणी तो नारळ उचलते आणि म्हणते की हा नारळ तर मी ठेवलेला आहे. आणि आता रोहिणीला तो नारळ ओळखतो, कारण आबांना जो नारळ न्यायचा असतो तो आबा घेऊन गेलेला असतो आणि हा नारळ तर मी थोडा वेळापूर्वी डॅडच्या हातामध्ये सुद्धा बघितला होता. कारण ज्या नारळावर आता जोगतीने नारळ दिला होता त्या नारळावर कुंकुवाचे ठसे होते. तर आणि हे सर्व कसे शक्य आहे, त्यामुळे आता ह्या सर्व गोष्टीचा वेळ करत मला नाही बसता येणार. किती काही झाले तरी आता अद्वैतचा मागेच मला परसुंब्याला जावे लागेल. म्हणून रागाने नारळ तो फेकून देते आणि ड्रायव्हरला फोन करते. ड्रायव्हरला म्हणते की आत्ताच्या आत्ता
गाडी काढायची आहे जरा फास्ट। त्यानंतर आता इकडे नैना तर झोपी गेलेली असते। तेव्हा आता नैनाचा फोन हा वाजत असतो। तेव्हा मात्र आता नैना झोपेत असल्यामुळे फोन काही उचलत नसते, तर रोहिणी तिला परत फोन करते। तेव्हा आता नैनाला जाग येते, नैना फोन घेते आणि हॅलो म्हणते। तर रोहिणी म्हणते की मी बोलते नैना आणि हे बघ मी परसंब्याला चालले। तेव्हा मात्र आता नैना झोपेत असल्यामुळे तिला काही व्यवस्थित ऐकायला येत नाही। ती म्हणते की काय हो कुठे पळून चाललात। तेव्हा आता रोहिणी तिच्यावरच ओरडते की अगं मूर्ख मुली, तू जर अशी झोपून राहिलीस ना तर तुझं नशीब सुद्धा कायमचं झोपेल, हे तुला कळते का? डोळे उघड बरं। तेव्हा मात्र आता नैना म्हणते की हो उठले मॉमीला मी, आता नीट बोला काय आहे ते सांगा बरं। रोहिणी म्हणते की हे बघ ऐकून घे, डॅड मात्र परसंब्याला गेलेले आहेत, म्हणजे आबा आणि अद्वैत सुद्धा त्यांच्या मागोमाग गेलेला आहेत आणि घरामध्ये फक्त रजनी आणि सरोज ह्या दोघी जणी आहेत आणि त्यांची मनस्थिती सुद्धा खराब आहे, हे तर तुला माहितीच आहे। आणि तो सोहम तर अगदी शुद्धीत सुद्धा नाही, त्याला काही कळणार नाही आणि हे बघ श्री सुद्धा घरात नाही आणि कला तर आजारी आहे, त्यामुळे हाच चान्स आहे तुला, त्यामुळे तू असं काहीतरी काम कर की कला आणखीन जास्त आजारी पडेल, इतकी आजारी पडेल लवकरच ती आजारपणातून उठलीच नाही पाहिजे, असं काहीतरी तू काम कर, कळले ना तुला मी काय म्हणते ते। नैना लगेच खुश होते आणि ओके बोलून ठीक आहे असं म्हणते। आणि एक गोष्ट लक्षात ठेव की ह्या प्लॅन मध्ये मला काहीही गडबड नकोय। तेव्हा आता नैना म्हणते की डोंट वरी मॉमीला, मी सर्व काही हँडल व्यवस्थित करेल। त्यानंतर आता फोन ठेवल्यानंतर नैना विचार करते की आता ह्या कलाला आणखीन आजार तिचा वाढवण्यासाठी काय करता येईल। ती तर अंथरुणातूनच उठली नाही पाहिजे, मग तिला आणखीन काय असं करावं लागेल। आता तिला दूध चहा कॉफी काहीतरी देतात, मग त्यातच मला काहीतरी गडबड करावी लागेल, तरच हे सर्व शक्य होऊ शकते, पण नक्की असं काय करू मी। तेव्हा आता अगदी ती स्वतःला म्हणते की विचार कर नैना, अगं विचार कर, आठव काहीतरी असं। तेव्हा आता कलाला लहानपणी जेव्हा एका पदार्थाची ॲलर्जी झालेली असते ब्राझील नाट, आता त्या म्हणजे त्याची आठवण होते आणि कलाला लहानपणी आता याची ॲलर्जी झालेली आहे ब्राझील नाट, मग नक्की ते देण्याचं ठरवते। आणि इकडे मात्र आता हे कुणाला माहिती नाही की कलाला लहानपणी त्याची ॲलर्जी झालेली आहे, तर त्यामुळे मी आता एक काम करते की ब्राझील नाटची पावडर मागवते आणि ती कलाच्या दुधामध्ये मिक्स करते आणि तिच्यासाठी मी मसाला दूध तयार करते। तर मी काय प्लॅन करायचा आहे तो प्लॅन करते। तेव्हा मात्र आता तो प्लॅन ऐकल्यानंतर नैना ही स्वतःच अगदी फुशारकी गात असते, स्वतःच कौतुक स्वतः करून घेत असते आणि तेवढ्यात तिला जांभळ्या येतात आणि म्हणते की चला तर थोडी झोप घेऊयात, बहिणीची सेवा आहे तर ती जरा नंतर करूयात। तेव्हा मात्र आता इकडे सरोजला काही झोप लागत नसते। सरोज आता सारखी उठून बसते आणि आता ती आपला मोबाईल घेते आणि मोबाईल मध्ये बघते, तर तिच्या लक्षात येते की बराच वेळ झालेला आहे तरी सुद्धा अद्वैतचा फोन अजूनपर्यंत का आला नसेल, म्हणून मात्र आता कला ही म्हणजे इकडे आजारी असते आणि तिकडे मात्र आता आबा हे पळसंब्याला अगदी पायी जायला निघतात। पायी ते जात असतात, आबांना खूप घाम भरलेला असतो आणि हातामध्ये ते दिव्याचं नारळ असते। शेवटी आबा तिथे येऊन पोहोचतात। त्यानंतर आता इकडे सकाळ होते, तर सरोज उठते आणि बघते तर काय रजनी ही समोर रडतच बसलेली असते। रजनीला सुद्धा फार आता टेन्शन असते, एकतर सोहमचं टेन्शन आणि घरामध्ये हे जे सुरू आहे तर त्याचे टेन्शन। तेव्हा आता सरोज ही रजनीजवळ येते आणि तिला शांत राहा असं म्हणते, कारण हे बघ तू काळजी करू नको, अद्वैत नक्की आबांना घेऊन परत येईल म्हणून। तेव्हा आता रजनी म्हणते की हो वहिनी मला कळते की अद्वैत नक्की आबांना घेऊन येईल म्हणून, परंतु वहिनी मला एक कळत नाही की अचानक आपल्या हसऱ्या घराला काय झालं असेल हो। रजनी आता रडतेच हे सर्व सरोजला विचारते। इतकं सगळं काही घरामध्ये सुरू आहे ते पण वेगळंच, सोहम आणि काजल या दोघांचं जे काही प्रेम प्रकरण आहे ते सुद्धा जरा काही वेगळे, या घरातील आजारपण, आबांची तब्येत आणि हे आता अचानकच आबा असे न सांगता पळसंब्याला निघून गेले, त्यामुळे वहिनी मला असं वाटतं की आपण कुठल्या तरी अगदी संकटात अगदी लोटत चाललेला आहोत। तेव्हा आता रजनी खूप रडत हे सर्व जेव्हा सरोजला म्हणते, सरोजला सुद्धा फार टेन्शन आलेलं असतं, परंतु ती स्वतःला सावरत असते। रजनी रडतच म्हणते की यातून आपण कधीही नाही निसटणार। तेव्हा आता सरोज म्हणते की रजनी शांत हो, कारण रजनीला त्या शापाबद्दल माहिती असते म्हणून तिला भीती वाटत असते। हे बघ रजनी, अगं प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतेच आणि प्रत्येक त्रिढ्याला सोडगाठ ही असते, त्यामुळे तू काही टेन्शन घेऊ नकोस, आपण या सगळ्यातून मार्ग काढूया। बरं मला एक गोष्ट सांग बरं, श्रीकांत भाऊजी कुठे आहे? त्यावर रडतच रजनी म्हणते की
ते अजून बँगलोरलाच आहे, बिझनेस सेट करायला तेथे गेलेले आहेत आणि तिकडेच आहेत. आणि हे बघा वहिनी, मला माहिती आहे की ते खूप बिझी आहेत, त्यांना खूप काम आहे, परंतु वहिनी सोहम त्यांचा सुद्धा मुलगा आहे ना, आहे ना त्यांचा मुलगा. मग तेथे एवढं सगळं घडल्यानंतर सुद्धा त्यांना खूप फोन केले, तरी सुद्धा त्यांनी माझ्या एकही फोनला उत्तर दिले नाही आणि मी त्यांना खूप मेसेज सुद्धा केले. नंतर बोलू असंच त्यांचा रिप्लाय आला. असे बोलून आता रजनी खूप तुटलेली असते आणि खूप मनातून तिचा आधार तुटलेला असतो. ती रडत असते. तरुणला सुद्धा आता रजनीची ही अवस्था देखवत नसते, तिला बघवत नसते. रजनी खूप रडत म्हणते की फक्त आणि फक्त त्यांना कामच लागते स्वतःच्या संसाराचा, आणि आता घरामध्ये जे काही सुरू आहे त्या कोणत्याच गोष्टीचा ते विचार करत नाही. आणि हे बघा वहिनी, मला खरंच खूप भीती वाटते की ह्या सगळ्याचा परिणाम, असे बोलून रजनी आता खूप रडत असते. त्यावर आता सरोज आता रजनीला म्हणते की रजनी हे बघ, शांत हो बरं तू, आणि जास्त विचार तू करू नकोस. हे बघ स्वामीनाथन आहे ना, तर ते आपल्या ब्रँडचे खूप मोठे क्लायंट आहेत आणि हे बघ अख्ख्या बँगलोरमध्ये आपल्या ह्या ब्रँडचं काम सुरू आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घे की श्रीकांत भाऊजीवर कामाचा खूप ताण असेल, पण कितीही काम असलं ना अगं रजनी, घरात तर लक्ष द्यायलाच हवे, हे तितकंच खरं आहे. आणि हे बघ श्रीकांत भाऊजी घरी आल्यानंतर मी त्यांच्याशी नक्की बोलेल, त्यामुळे तू काळजी करू नकोस. आता फक्त एक काम कर, जा बरं आणि जरावर जाऊन झोप, तू थोडासा आराम कर, आणि जर काही लागले तर मी तुला नक्की हाक मारेल. त्यानंतर आता इकडे अद्वैत गाडीतून परसुंब्याला येत असतो आणि परसुंब्याला आता रोहिणी त्याचा पाठलाग करत गाडीतून येतच असते. ते ड्रायव्हरला सांगते किती काही झाले तरी आपल्याला ह्या गाडीचा पाठलाग करायचा, ती गाडी आपल्या नजरेआड व्हायला नकोय. अद्वैत अगदी फास्ट चाललेला असतो तर रोहिणी सुद्धा ड्रायव्हरला ओरडते की अरे त्या गाडी मागे तू अगदी फास्ट चल, जितकी फास्ट तो गाडी चालवतो ना तितक्या फास्ट सुद्धा आपलीच गाडी चालायला हवी. त्यानंतर आता आबा सुद्धा अगदी घाईने पळसुंब्याला जात असतात. पळसुंब्या आता 0 मिनिटावर असते आणि आबा मात्र आता तिथे येऊन पोहोचलेच असतात. आता ते इतकं घाम भरलेला असतो तरी सुद्धा अगदी ताड रस्त्याने सुरू येत असतात. स्वतःच्या जीवाची सुद्धा आबा पर्वा करत नाही आणि अगदी जोरजोराने चालत ते तिथे येतात. त्यानंतर आता सकाळ होते. आता संगीता इकडे रागवलेलीच असते. तर आता काजल म्हणते की आई थांब, माझं जे काही आहे ते ऐकून घे, म्हणून ती संगीताला आडवी होते. संगीता तिच्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाही. तर काजल रडत म्हणते की आई तू कालपासून माझ्याशी बोलत नाही, त्यामुळे आई प्लीज तू थांब, मी जे काही म्हणते ते ऐकून घे, फक्त एकदा तरी बोल, आई माझ्याशी बोलणं टाळू नकोस. बघ मला माहिती आहे की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, परंतु तुझा राग शांत होईपर्यंत तुम्हाला मार ना आई, हे बघ मार ना मला, तुला जे काही आता करता येईल, जो काही त्रास मला देता येईल तो त्रास तू मला दे, पण तरी सुद्धा आई तुला जे करता येईल ते कर, परंतु माझ्याशी बोलणं तू टाळू नको. अगं आई तू माझ्याशी का बोलत नाही, म्हणून काजल आता संगीताचा हात धरते. त्यावर आता संगीता लगेच म्हणते की हे बघ मला हात सुद्धा लावू नकोस. संगीता रागाने म्हणत असते की हे बघ तुझी ही नाटकं आहे तर ती बंद कर. अगं तुझ्याशी बोलण्याचं काय, तुझ्याशी अगदी बघण्याची सुद्धा माझी इच्छा नाही आणि बोलायची सुद्धा इच्छा नाही. अगं ज्या मुलीवर माझा अभिमान होता ना त्यांनीच माझ्या तोंडामध्ये शेण घातलंस ग. नैना आहे ना, त्या नैनीच्या अशा वागण्यामुळे आजपर्यंत माझ्या कलाला भोगावं लागतंय आणि आज मात्र तुझ्यामुळे मला हे सर्व भोगावे लागते. आता बिचाऱ्या काजलची काही दोष नसताना तिला हे सर्व ऐकून घ्यावे लागते. माझी कला आहे तर ती खरंच खूप समजूतदार आहे आणि शहाणी सुद्धा आहे. तिच्या बिचारीच्या नशिबाचे फासेस उलटे पडलेले आहेत खरंच. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची काजू, जर तुझ्यामुळे कलाला काही बी भोगावे लागले आणि काही सुद्धा ऐकून घ्यावे लागले तर गाठ मात्र माझ्याशी असेल, ही गोष्ट चांगली लक्षात ठेवायची. तेव्हा आता काजल ही रडतच संगीताचा हात धरायला जाते, परंतु संगीता रागाने तिचा हात बाजूला झिडकारते आणि हात सुद्धा लावू नकोस असे आता रागाने म्हणते. काजल बिचारी आता रडत असते आणि आई तू ऐकून घे, परंतु संगीता काही न ऐकता बाहेर निघून जाते. काजलची काही चूक नाही तरी सुद्धा आज तिला सर्व काही अगदी सहन करावे लागते आणि तिला इतका त्रास सुद्धा होत असतो. त्यानंतर आता इकडे चांदेकरांच्या घरामध्ये नैना ही बाहेर येते आणि सुवर्णाला म्हणते की सुवर्णा तू मला कॉफी देतेस का, तर सुवर्ण म्हणते की हो ठीक आहे आणि सुवर्ण लगेच आता कॉफी करायला घेते. तर नैना आता म्हणते की ऐक ना माझी एक गोष्ट, पण आज एक काम करू, आज कलाला मात्र कॉफी द्यायला नकोय, तिला सुद्धा छान असं गरमागरम मसाले दूध देऊयात. त्यामुळे आता सुवर्ण लगेच म्हणते की ठीक आहे देऊयात आपण त्यांना मसाला दूध, कॉफी नको द्यायला. तर आता नैना म्हणते की तू एक काम कर, तू माझ्यासाठी कॉफी बनव, तोपर्यंत मी कलासाठी मसाला दूध बनवते. तेव्हा आता सुवर्ण बरं आहे असं म्हणते आणि आता ती
कॉफी बनायला घेते आणि नैना मात्र आता शक्कल लढवत असते। आता ती जे मसाला दूध तयार करायला घेते, परंतु आता सुवर्णाला म्हणते की अगं सुवर्ण ऐक ना, अगं मी तुला जी साडी स्प्रे करण्यासाठी सांगितली होती ती साडी तू इस्त्री केलीस का? तेव्हा तर सुवर्ण घाबरतच नाही असं म्हणते। रोहिणी म्हणते की अगं काय बोलतेस, अगं मी कालच तुला आठवण करून दिली होती आणि आज मात्र तू विसरलीस का साडी ही माझी प्रेस करून आणण्यासाठी? त्यामुळे आता सुवर्ण ही तर बाजूला जाते। तर आता ही ब्रेझिलनेटची पावडर आहे तर ती लगेच आता नैना हातात घेते आणि ह्या पावडर बद्दल कोणाला काही समजणार नाही आणि कलाला तर याची ॲलर्जी आहे, म्हणून आता ती स्वतः ते डबे हातात घेते आणि लगेच आता कलासाठी ते मसाला दूध तयार करून तिला ते ब्रेझिलनेटची पावडर द्यायला त्या दुधामध्ये मिक्स करायला घेते। मसाला वगैरे कुटून सुद्धा तिने घेतलेला असतो आणि आता ती तयारीला लागते। आता कलाला मसाला दूध देण्याची पूर्ण तयारी नैनाने केलेली असते। त्यानंतर आता इकडे आबा पूर्णपणे थकलेले असतात। पायी पायी चालत आता शेवटी ते त्या अंबाबाईच्या मंदिराशी आलेले असतात। अगदी वारं सुटलेले असते आणि आबांना एक एक पाऊल टाकायला सुद्धा जड होत असतं। आबा आता ह्या पळसुंब्याला येतात। आबा मात्र आता ह्या पळसुंब्याला अगदी आलेले असतात। देवी आईला बघतात, देवी आईला हात जोडतात आणि त्यांना ते नारळ शेवटी पुरायचे असते, कारण जोगतिनीने ते नारळ आता पळसुंब्याच्या तेथे पुरायला सांगितलेले असते। आता आबा हे तेथून तर ते नारळ पुरायला बाजूला जातात आणि तोच लगेच अद्वैत गाडीतून तेथे येऊन पोहोचतो। तेव्हा आता अद्वैत देवी आईकडे बघतो आणि देवी आईचं ते रूप अगदी आज मात्र खुलून दिसत असतं। आता अद्वैत आता मंदिराकडे बघतो, तेव्हा आता आबा इकडे ते नारळ पुरायला येतच असतात आणि अद्वैत त्यांच्या मागे येत असतो। एक एक पाऊल आता तो पुढे टाकत असतो आणि तसतसा देवी आईचा अगदी वारा सुटलेला असतो। आबांना आता चालून चालून पूर्णपणे ते थकून गेलेले असतात। एकतर त्यांची तब्येत ही अशी झालेली असते, आबा काही भानावर नसतात। शेवटी आता ते नारळ पुरायला तेथे येतात आणि तेथेच आता होलपडून पडतात। आबांना खूप त्रास होत असतो, पण तरी सुद्धा स्वतःच्या जीवाची ते पर्वा करत नाही। तेव्हा मात्र आबा ते नारळ आता पुरण्यासाठी मात्र आता खड्डा घेत असतात आणि खड्डा घेऊन शेवटी ते देवी आईला अगदी हात जोडतात। तर आता देवी आईला हात जोडल्यानंतर मात्र अद्वैत इकडे देवी आईच्या पाया पडतो आणि तो सुद्धा मंदिरात आलेला असतो आणि आबांना तो इकडे तिकडे बघतो, परंतु आबा त्यांना तेथे अद्वैतला कुठेही दिसत नाही। आबा इकडे आता हे बाजूला थोडेसे नारळ पुरत असतात आणि तेवढ्यात तेथे आता एक अशी जोगतीन येते आणि ती आबांचं हे कृत्य पाहत असते। आबा अगदी घाईने हे नारळ पुरत असतात तर जोगतीन बारकाईने त्यांच्याकडे लक्ष देऊन असते। त्यानंतर आता इकडे जो काही भंडारा उधळला जात असतो तर अद्वैतचं लक्ष जाते। अद्वैत इकडे तिकडे बघतो आणि समोर त्याला आबा दिसतात। आबांच्या पाठीमागे एक बाई उभी असते जोगतीन। तेव्हा आता आबा त्यांचं काम पूर्ण करत असतात आणि आता अद्वैत आबांना बघतो आणि आबा असे म्हणतो। तेव्हा आता जोगतीन बारकाईने लक्ष देऊन पाहतच असते। तर आता अद्वैतचं लक्ष जोगतीन आईकडे जाते। अद्वैत आता स्वतःला म्हणतो की ही बाई इकडे काय करत असेल, नक्की हे सर्व काय चाललेले आहे तर। आणि तेवढ्यात मात्र अद्वैत पुढे पाहायला येतो तर आता रोहिणीची गाडी सुद्धा तेथे येऊन पोहोचलेली असते। रोहिणी घाईनेच आता गाडीच्या खाली उतरते। तेव्हा आता रोहिणी धावतच इकडे यायला लागलेली असते आणि तेवढ्यात आता जोगतीन म्हणते की हा नारळ जरी पुरला तरी सुद्धा सध्या जे आलेलं आहे संकट ते पुरलं जाऊ शकेल असं होणार नाही। त्या नारळाबरोबर जे संकट आहे तर ते कणभर कमी होईल। त्यामुळे आता ही जी काही शापाची सावली आहे तर ती इतकी गळत आहे तर तिची अख्खी सावली या घराला गिळून टाकू शकते। तेव्हा आता आबा रडतच जोगतीन आईला विचारतात की मी काय करू म्हणजे माझ्या या घरावरचं संकट टळेल म्हणून। खरं तर माझ्यापासूनच या शापाला सुरुवात झालेली आहे, तर मग मी असा विचार केला मीच जर कायमचा संपून गेला तर हा शाप माझ्या बरोबर जाईल का, माझ्या आत्म्याबरोबर हा शाप अगदी निघून जाईल का आणि माझं घर वाचेल का। आणि तसं जर होणार असेल तर मी ते सुद्धा करायला तयार आहे, म्हणजे आबा आपला जीव देण्याचा सुद्धा ठरवतात। तर अद्वैत आता हे सर्व ऐकतो आणि अद्वैत म्हणतो की आबा, आणि आबा हे काय बोलत आहेत असं आता अद्वैत स्वतःला विचारत असतो। तर आता आबा हे त्या बाई समोर म्हणजे जोगतीन समोर हात जोडून उभे असतात। जोगतीन म्हणत असते की हे बघा संकटाची तयारी झालेली आहे आणि धुकं हे अदृश्य होत आहे। तेव्हा मात्र आता अद्वैतला तर खूप टेन्शन येते आणि इकडे कलाची परिस्थिती खूप ढासळलेली असते, कारण नैनाने मात्र तिच्या जीवावर उठण्यासाठी तिला जी काही जे ब्रेझलेट आहे तर त्याची ॲलर्जी असते, तर ते दुधात मिक्स करून दिलेले असल्यामुळे कलालाच्या जीवावर खूप आता बेतलेलं असतं। म्हणून मित्रांनो आता इकडे अद्वैतची ती अवस्था की आबा जीव
जीव द्यायला निघालेले असतात आपल्या घरासाठी। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता कलाची परिस्थिती खूप ढासळली जाते, तिला खूप ताप भरलेला असतो आणि आता ह्या नैनाने तिचं हे आजारपण आणखीनच वाढवलेलं असते, तिच्या जीवावर बेतवलेलं असतं। म्हणून आता जेव्हा सर्व चेक करते आणि घाईने कलाला आता हॉस्पिटलला घेऊन येते। डॉक्टर कलाला चेक करतात, परंतु परिस्थिती आता हाताबाहेर गेलेली असते। तेव्हा आता लगेच सगळेजण खूप रडत असतात। डॉक्टर म्हणतात की आता मिसेस चांदेकर यांना वाचवणं अशक्य आहे। मिसेस कला चांदेकर यांचा जो काही जीवावर धोका आहे ना, तो अजूनपर्यंत टळलेला नाही। त्यांची जी काही आता फिलिंग्स आहे ना लाहीव, तर ते खूप डेंजर आहे। तर हे ऐकल्यानंतर सर्वांना खूप प्रकारचा आणखीन एक जबर शॉक बसतो। संगीता सुद्धा तेथेच असते। संगीता सुद्धा आता खूप रडत असते आणि सोहम सुद्धा। परंतु नैना आहे ना, तर नैनाला फार असा आनंद होत असतो, कारण तिला असं वाटतं की कला तर कायमची आता सोडून जाईलच आणि त्यांना तेच हवं असतं, कारण त्यांच्या वाटेतील जो काही अडथळा कला आहे तर तो त्यांना दूर करायचा असतो। म्हणून नैना स्वतःला खूप ॲटिट्यूड समजत असते आणि शांत। त्यानंतर आता इकडे अद्वैत गाडीमध्ये असतो आणि त्याला सोहमचा फोन येतो। सोहम म्हणतो की हे बघ, अरे लवकरात लवकर तो हॉस्पिटलला येऊन पोहोच, वहिनीची तब्येत खूप नाजूक आहे। वहिनीची तब्येत इतकी सिरियस आहे की डॉक्टर त्यांना म्हणत होते की सतत ताप आल्यामुळे त्यांचं लाईफ अगदी डेंजर झालेलं आहे। तेव्हा मात्र आबा हे अद्वैत सोबतच असतात आणि अद्वैत आबांना घेऊन घरी येत असतो। आता आबा हे जेव्हा ऐकतात तर आबांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसलेला असतो। तेव्हा आता अद्वैतला तर फार असे टेन्शन येते। तेव्हा आता मित्रांनो, अद्वैतला कलाच्या अगदी ह्या जीवाची काळजी असते की कलाला नक्की काय झाले असेल। तर ह्या सर्व संकटातून अद्वैत स्वतःला तर आता घराला वाचवणारच, परंतु कलाचा सुद्धा जीव आता कसा अद्वैत वाचवतो आणि नैनाने जे काही कृत्य केलेले आहे तर त्या कृत्याची शिक्षा नैनाला कशी मिळते हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।